मुंबईनंतर आता बुलढाण्यामध्ये महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली समोर येते। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यामध्ये पावसाचा सध्या हाहाकार पाहायला मिळतोय। खामगाव तालुक्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। सुदैवाने या शाळेमध्ये विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसराला पुराचं हे रूप सध्या प्राप्त झालेलं आहे। ही नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे तरुण सध्या खेळण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। बुलढाणा जिल्ह्याची ही दृश्य आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचलेलं आहे। याचा संपूर्ण झाडं सुद्धा पाण्याखाली गेली आहे। ये नज़ारा खामगांव तालुके के मातनी गांव का है। ये जिला परिषद उर्दू स्कूल है। आप देख सकते हैं कि पूरा गांव में पानी भर चुका है। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून। संजय, काय सांगाल? पावसाचा अक्षरशः हाहाकार बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतोय, काय परिस्थिती आहे सध्याची? बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात लावलेली आहे, ते हजेरी लावलेली आहे आणि त्या पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क तुटलेले आहेत आणि काही नदी नाल्यांना मोठे महापूर आलेले आहेत। एक कार वाहून गेलेली, त्यामध्ये सुदैवाने कोणी नव्हतं, त्यामुळे कोणाचं म्हणजे जीव गेला नाही। तसंच जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलेले, शाळात विद्यार्थी नव्हते, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे। तसेच गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी शिरल्याने, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र स्पष्ट आहे। अजूनही काही भागामध्ये पाऊस सुरू आहे। खामगाव तालुक्यामध्ये हाहाकार झालेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पुराची परिस्थिती अतिशय भीषण झाल्याचं दिसतंय।